Good afternoon, everybody. Good morning, everybody. So we are going to start. Present आहे का सगळे? किती आहेत स्टुडंट? 43 students are there. Good morning, everybody. Today I am going to start the next chapter, that is nothing but transistor. So it is a small chapter related to it. Can you hear my voice? Yes, ma'am. Okay. So what is transistor? First we will see. What is the meaning of transistor? What is transistor? So transistor it is basically a silicon or germanium crystal. It is basically a silicon or germanium crystal आहे. Germanium crystal containing 3 separate regions.
3 separate region. जसं आपलं नॉर्मल पीएन जंक्शन डायोड कशाने बनवला असतो, सिलिकॉन आणि जर्मेनियम. हा पण सिलिकॉन आणि जर्मेनियमने बनवला असतो, फक्त त्यामध्ये 3 सेपरेट रिजन असतात. मग ते 3 सेपरेट रिजन किंवा टर्मिनल्स कुठले कुठले असतात? सो फर्स्ट इज कलेक्टर, second is base, and the third is emitter. Okay, so from the word that is transistor is nothing but was derived from word transistor was derived from word two words that is nothing but from transfer and resistor words. म्हणजे ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर आणि इस्टर म्हणजे हा काय झाला, रेजिस्टर. ओके, सो मीन्स व्हॉट, that is transfer of an input signal from a low resistance circuit to a high resistance circuit ज्या सर्किट मध्ये लो रेजिस्टन्स असतो आहे त्या सर्किट मधनं तो इनपुट सिग्नल हा ट्रान्सफर केला जातो कुठल्या सर्किट मध्ये, जिथं त्या सर्किट मध्ये हाय रेजिस्टन्स आहे तिथं. म्हणजे लो रेजिस्टन्स सर्किट म्हणजे आपण म्हणू शकतो आहे जे सर्किट लो रेजिस्टन्स सर्किट म्हणजे जे सर्किट काय आहे, लो रेजिस्टन्स कुठल्या सर्किट मध्ये असतो, जे फॉरवर्ड बायसिंग असेल ते सर्किट म्हणजे लो रेजिस्टन्स असेल. आणि हाय रेजिस्टन्स म्हणजे ज्यामध्ये करंट हा नेग्लिजिबल आहे, म्हणजेच काय, तो रिव्हर्स बायसिंग सर्किट झालेला आहे. सो इनपुट सिग्नल ट्रान्सफर्स फ्रॉम अ फॉरवर्ड बायसिंग सर्किट टू अ रिव्हर्स बायसिंग सर्किट, that is nothing but it is called as a transistor. Okay, the input terminal, it is nothing but you can say the input terminal is nothing but is applied to the, as well as you can say that a signal of small amplitude, इनपुट सिग्नल ट्रान्सफर करता आहे. खरं जेव्हा ते ट्रान्सफर करता आहे तेव्हा हे सिग्नल ऑफ स्मॉल एम्प्लिट्यूड असतो आहे. सिग्नल ऑफ स्मॉल एम्प्लिट्यूड is applied to the base, that is nothing but base terminal, input terminal आहे हा, to the base terminal, and we get signal in magnified form at the collector of the transistor. मग आता बघा, ट्रान्झिस्टर काय आहे, सिलिकॉन किंवा जर्मेनियम क्रिस्टलने बनवलेलं आहे. त्यामध्ये 3 सेपरेट रिजन आहेत. त्यामध्ये इनपुट दॅट इज नथिंग बट बेस इज द इनपुट टर्मिनल and the collector is the output terminal. Base is the input terminal and the collector is the output terminal. ट्रान्झिस्टर जर वर्डनी बघितलं तर ट्रान्झिस्टर दोन ह्यांनी बनवलेले आहेत. ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर आणि इस्टर म्हणजे काय, रेजिस्टर. मग ते काय करता आहे, ट्रान्सफर करता आहे सिग्नल फ्रॉम अ लो रेजिस्टन्स सर्किट टू अ हाय रेजिस्टन्स सर्किट. फ्रॉम द वर्ड यू कॅन से ट्रान्सफर करता आहे. मग रेजिस्टर म्हणजे काय, इनपुट सिग्नल ट्रान्सफर करता आहे फ्रॉम लो रेजिस्टन्स सर्किट टू हाय रेजिस्टन्स सर्किट, दॅट इज नथिंग बट ट्रान्झिस्टर. मग जेव्हा ते ट्रान्सफर करता आहे सिग्नल, त्यावेळेस तो जो सिग्नल आहे तो तुमच्या जो काही इनपुट सिग्नल असणार आहे या इनपुट टर्मिनलला तो स्मॉल एम्प्लिट्यूडचा असतो आहे.
आणि तो तुम्ही बेस टर्मिनलला देताय, म्हणजे इनपुट सर्किटला देताय, इनपुट टर्मिनलला देताय. आणि तुम्हाला सिग्नल हा कलेक्टरला म्हणजे कुठल्या सर्किटला, हाय रेझिस्टन्स सर्किटला सिग्नल कसा मिळतो आहे, मॅग्निफाईड फॉर्म मध्ये मिळतोय. म्हणजे तुमचं समजा लो एम्प्लिट्यूड सिग्नल असेल, in this way you will get a signal of high amplitude or हा magnified form मध्ये तुम्हाला सिग्नल मिळतो आहे. So this is nothing but what, a low amplitude, that is a small amplitude signal, small amplitude, and you will get a magnified at the terminal, that is which terminal, collector at the output side. मग जिथं कलेक्टर टर्मिनल आहे म्हणजे हा तुमचा हाय रेझिस्टन्स सर्किट झालेला आहे, आणि हा जो बेस टर्मिनल आहे हा तुमचा काय झालेला आहे, दॅट इज लो रेझिस्टन्स सर्किट आहे. बेसला जो काय तुमचा सर्किट कनेक्ट केलेला असणार आहे तो लो रेझिस्टन्स सर्किट असणार आहे, आणि कलेक्टरला जो काय कनेक्ट केलेला आहे तो हाय रेझिस्टन्स सर्किट असणार आहे. सो इन दिस वे दॅट इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर म्हणजे काय आहे, सिलिकॉन किंवा जर्मेनियम क्रिस्टलनी बनवलेला आहे, कन्सिस्टिंग ऑफ 3 सेपरेट रिजन और टर्मिनल, collector, base and emitter. In this, base is the input terminal, collector is the output terminal. ट्रान्झिस्टर हा जो डिराइव्ह केला होता तो 2 वर्ड्सने डिराइव्ह केलेला आहे, म्हणजे ट्रान्सफर आणि रेजिस्टर. ट्रान्सफर करता आहे इनपुट सिग्नल from low resistance to high resistance, but whenever it is transferring the signal, it is what, it is also doing amplification of the signal. At the base terminal ला small amplitude signal असता आहे, and we get at the collector the magnified form. So that is the word, that is nothing but the transistor. लक्षात आलेलं आहे का? Yes or no? कोण आहे का? अक्षय, मेघा, खुशी. Yes, ma'am. ओके, रिप्लाय करत जावा हो. So this is about the transistor. So how many terminal the transistor will have? Anyone? This is the question which is asked in the MCQ. How many terminal the transistor is having and what are that terminal name? What are the terminal name? Collector, base and emitter. Okay. So what is it is doing? Amplification. Amplification म्हणजे स्मॉल एम्प्लिट्यूड सिग्नल तुम्ही बेसला देणार आहात, तुम्हाला कलेक्टरला मॅग्निफाईड फॉर्म मिळणार आहे सिग्नलचा. ओके. आणि ट्रान्झिस्टर या वर्ड पासून ट्रान्सफर करताय सिग्नल फ्रॉम लो रेजिस्टन्स सर्किट टू अ हाय रेजिस्टन्स सर्किट. ओके. दिस इज अबाउट द बेसिक ऑफ ट्रान्झिस्टर. नाव transistor is also of two type, that is BJT, bipolar junction transistor, and UJT. So there are two types of transistor. We will see it now. So we will see there are two types of transistor. Two types. First is BJT. BJT म्हणजे Ma'am, काय white आहे? color use करा. हा, ऐकायला येत नाहीये? White color use करा. हा, व्हाईट कलर घेऊ, White- दिसत नाहीये का? No. So there are two types of transistor. So one is BJT, that is bipolar junction transistor. That is BJT. BJT. Okay, two types. BJT bipolar junction transistor म्हणजेच काय आहे, आणि दुसरा जो आहे तो UJT आहे. UJT, unipolar junction transistor. Unipolar junction transistor. आता बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणजेच काय आहे, यामध्ये कंडक्शन, इन दिस द conduction mainly take place, conduction take place due to what, take place due to
due to both charge carrier, what are that both charge carrier? That is electron and holes, holes, so called as bipolar transistor. त्यामुळे त्याला बाय म्हणतात. बाय म्हणजेच काय? बाय पोलॅरिटी म्हणजे दोन्ही पोलॅरिटी मुळे यामध्ये कंडक्शन होत आहे आणि त्यामुळे त्याला आपण म्हणतोय बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. मग एक्झाम्पल काय काय आहेत हे आपल्याला मेन बघायचं. आपल्या सिलेबस मध्ये हा आहे बीजेटी. ओके, सो एक्झाम्पल इज एनपीएन अँड पीएनपी ट्रान्झिस्टर. PNP transistor. Okay with this? UJT unipolar junction transistor. UJT unipolar junction transistor म्हणजे काय? युनि म्हणजे एकच. So in this conduction take place by majority carrier. मेजॉरिटी कॅरियर एकच असणार आहे कुठलं तरी, इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स. मेजॉरिटी कॅरियर दॅट इज इट मे बी इलेक्ट्रॉन और होल्स. और आहे इथं अँड आहे तर इथं और आहे, लक्षात घ्या. सो इलेक्ट्रॉन्स इथं कंडक्शन एकाच पोलॅरिटीने होते, एकतर इलेक्ट्रॉन असतील किंवा होल्स असतील मेजॉरिटी कॅरियर. एक्झाम्पल काय आहे त्याचं? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, FET, फील्ड effect transistor. Okay, so this can be asked for the MCQ. What is BJT? BJT मध्ये कंडक्शन काय होत आहे, त्याचे टाइप्स कुठले आहेत? UJT म्हणजे काय? युनिपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. अँड व्हॉट आर द एक्झाम्पल? FET, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ओके, नाउ द नेक्स्ट पार्ट वी आर सीइंग. मेन सिलेबस मध्ये आपल्याला बीजेटी आहे. बीजेटीचे आपण प्रकार बघणार आहोत, एनपीएन आणि पीएनपी, आणि मग ते कसं ऑपरेशन होते त्यामध्ये आपण बघायचे. सो पहिली गोष्ट आपण बीजेटी बघूया आहे. So what are the BJT types? I have told first is NPN and second is PNP. So first is NPN transistor. NPN ट्रान्झिस्टर आहे. मग त्याचं कन्स्ट्रक्शनल पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आहे NPNचा, तो मी तुम्हाला सांगते आता. Okay, so this N, P and N. So this is the which side? That is emitter terminal. This is your emitter terminal. This is your base terminal. And this is nothing but your collector terminal. Okay. So कंस्ट्रक्शन पॉइंट ऑफ व्ह्यूनी एनपीएन आणि पीएनपी हे सेमच असतात कंस्ट्रक्शन पॉइंट व्ह्यूनी, फक्त त्यांचा सिम्बॉल डिफरन्स असतो. कंस्ट्रक्शन दोन्हीच्या बाबतीत सेमच आहे, फक्त एनपीएन आणि तिथं काय असणार आहे? पीएनपी असणार आहे. सो नेक्स्ट पार्ट इज बी पार्ट, दॅट इज पीएनपी ट्रान्झिस्टर. इथे ड्रॉ करताना पण मी स्पेसिफिक ड्रॉ केलेला आहे, लक्षात घ्या. कसं पण ड्रॉ केलं नाहीये. तर एनपीएन जो हा तुमचा इमिटर आहे, हा जो इमिटर पीएनपी, आता हा पी म्हणजेच काय असणार आहे? तुमचा इमिटर असणार आहे, इमिटर टर्मिनल. नंतर एन म्हणजेच तुमचा बेस टर्मिनल असणार आहे, आणि पी म्हणजेच काय? तुमचा कुठला असणार आहे? पुन्हा कलेक्टर टर्मिनल. आता ड्रॉ करताना फक्त हे लक्षात घ्या की हे जे रिजन आहे किंवा कलेक्टरचं सांगते, कलेक्टरचे जे रिजन आहे ते फिजिकली लार्ज आहे ॲज कम्पेअर्ड टू इमिटर ॲज वेल ॲज बेस. फिजिकली लार्जर आहे कारण की इथं डेसिपेशन ऑफ हीट जास्त होत आहे, हीट डेसिपेट जास्त होते इथं, लक्षात घ्या. म्हणून हिचं फिजिकली लार्जर आहे.
सो यू आर गोइंग टू राईट द कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूला हे पॉईंट्स लिहायचे आहेत, लक्षात घ्या की फिजिकली लार्जर एरिया आहे ॲज कम्पेअर टू इमिटर. बेस जो आहे तो काय असतो तुमचा, बेस इज थिन अँड इट इज लाईटली डोप्ड. लाईटली डोप्ड आहे, लाईटली डोप्ड आहे, लक्षात घ्या. नंतर इमिटर काय असतो तुमचा, हेवीली डोप्ड असतो. हेवीली डोपिंग झालेला असते यामध्ये, हेवीली डोप्ड आहे. आणि जे काय तुमचं फिजिकल एरिया जो असतो, फिजिकल एरिया इट इज इन बिटवीन द कलेक्टर अँड बेस. बेस आणि कलेक्टरच्या मध्ये हा त्याचा फिजिकल एरिया आहे. ओके. अँड कलेक्टरचं काय सांगू शकणार आहे, द डोपिंग इट इज बिटवीन वॉट, हा थिन डोपिंग लाईटली डोप्ड आहे, हा हेवीली डोप्ड आहे, तर ह्याचं डोपिंग काय आहे, मॉडरेट आहे. डोपिंग इज मॉडरेट. डोपिंग इज मॉडरेट. ओके. सो डोपिंग इथलं मॉडरेट आहे आणि फिजिकली एरिया त्याचा जो आहे फिजिकली लार्जर इन साईज आहे. फिजिकली लार्जर एरिया ॲज कम्पेअर टू अदर टर्मिनल. फिजिकली लार्जर एरिया. मग हे कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे. काय काय लक्षात ठेवायचं एनपीएन ट्रान्झिस्टरमध्ये ड्रॉ करताना, की कलेक्टर हा टर्मिनल जो आहे, म्हणजे एनपीएन म्हणजेच काय, टू एन टाईप सेमीकंडक्टर दे आर सँडविच बिटवीन पी टाईप सेमीकंडक्टर. They are sandwiched between two p type of semiconductor. Okay. So the two outer regions, they are nothing but n type semiconductor, and the two outer regions are called as collector or emitter, and the middle region it is called as the base. The middle region it is called as the base in case of NPN transistor. But in case of PNP, the two outer region will be nothing but it will be p type, and the middle region will be nothing but it will be the n type, which will act as a base, and the two outer p region will act as an emitter terminal and the collector terminal. So now what is the function of emitter, base and collector? Emitter चं काम काय आहे, emitter it emits the charge carrier. आता emitter it is connected to which part, that is which type of transistor, that is which type of semiconductor, n type. So emitter will emit what, that is electrons. It will emit the electron into the base. मग तो काय करतो आहे, emit करतो आहे electrons into the base. Okay. What is the function of base? The base will pass the electrons which are coming from the emitter to the collector. बेस काय करता आहे, पास करता आहे, जे काही इलेक्ट्रॉन्स इमिटर कडून येत आहेत ते कुठं पास करणार आहेत, दॅट इज नथिंग बट कलेक्टरला. आणि कलेक्टरचं काम काय आहे, फ्रॉम द नेम कलेक्टर इज नथिंग बट टू कलेक्ट और गॅदर वॉट एव्हर द इलेक्ट्रॉन्स विच आर कमिंग फ्रॉम द बेस अँड इमिटर इन टू द कलेक्टर. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Yes, हे ma'am. झालं इन केस ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर. पीएनपीच्या बाबतीत काय असणार आहे, इमिटरचं काम तो पण इमिटच करतोय, खरं तो इमिटर कशाला कनेक्ट केलेला आहे, पी टाईप, आणि मेजॉरिटी कॅरियर पी टाईप मध्ये काय असतात, होल्स. सो इमिटर विल इमिट द नंबर ऑफ होल्स इन टू द बेस. ओके. Base will pass these holes into the collector, and collector will collect the holes and gather the holes. Okay. So that is the function. But in case of PNP it will be holes, and in case of NPN it will be what, electrons. डोपिंग काय आहे कलेक्टरचं, एनपीएन आणि पीएनपी मध्ये कलेक्टर डोपिंग काय असतंय, मॉडरेट असणार आहे, फिजिकली लार्जर एरिया असणार आहे ॲज कम्पेअर टू इमिटर अँड बेस. बेस हा थिन असणार आहे आणि लाईटली डोप्ड असणार आहे, आणि इमिटर इज हेवीली डोप्ड ॲज वेल ॲज द एरिया, फिजिकली जो तुमचा एरिया आहे तो मॉडरेट असणार आहे ॲज कम्पेअर टू दॅट इज इमिटर अँड कलेक्टर अँड बेस. लक्षात आलेलं आहे कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू आणि फंक्शन काय आहे प्रत्येक टर्मिनलचं. Yes, Yes. ma'am. Okay. So what is the symbol now? What is the symbol of NPN and PNP transistor? So for PNP transistor, what is the symbol? That is, जेव्हा तुम्ही symbol draw करता आहात, you are going to show in this way. So this is which emitter? Okay. This is which terminal? That is nothing but the collector. And this is which terminal? That is nothing but base. Okay. And you are going to show the circle here. So this is the
symbol of transistor. But for PNP transistor, so this emitter will be P, this base will be N, and for collector this will be your P. So for emitter transistor, the P to N, the direction of current will be there. P to N, that is downward direction will be there, because emitter is P side and base is N side, so the arrow will point towards the base, that is P to N, emitter to base. Okay, so that will be your symbol of what? PNP transistor. That will be your symbol of PNP transistor. In case of NPN transistor, what will be the symbol? This will be your collector, this will be your emitter, but this is N, this is P, and this is N. Okay, so this will be your base, and your circle will be there. So now, in case of NPN transistor, the emitter to base arrow will be nothing but it will be P to N. P to N नेहमी arrow असणार आहे. मग तो emitter आता N आहे आणि base तुमचा P आहे. P कडून N कडे arrow असणार आहे. So arrow will be outward, that is away from, out of the transistor, आणि हा काय into the transistor आहे. जेव्हा out of the transistor असेल तर तो तुमचा symbol कशाचा झालेला आहे? NPN ट्रान्झिस्टर झालेला आहे, आणि इनटू द ट्रान्झिस्टर असेल तो सिम्बॉल तुमचा काय झालेला आहे? PNP चा. आलं लक्षात? Yes, ma'am. Okay, so that is about the transistor. Now working also I have told. Working means what is that? Arrow indicate म्हणजेच काय करतो आहे? That is the direction of current. करंट ची डायरेक्शन दाखवतो आहे. करंट फ्लो ऑफ इमिटर करंट दाखवतो. इमिटर करंट हा बाहेर जातोय आणि हा इमिटर करंट आत येतोय ट्रान्झिस्टरच्या. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता काय आहे बघा, देर आर टू जंक्शन्स. जसं तुमचं PN जंक्शन मध्ये काय आहे, यू विल सी द नेक्स्ट स्लाइड. Wait 1 minute. So now there are two junctions. If you see, this is so there are two junctions in the PN. NPN ट्रान्झिस्टर किंवा PNP ट्रान्झिस्टर घ्या. मी आता समजा इथे NPN ट्रान्झिस्टर घेतला, NPN ट्रान्झिस्टर घेतला. ओके, मग NPN जर ट्रान्झिस्टर घेतला मी, जर NPN ट्रान्झिस्टर घेतला तर दोन जंक्शन्स आहेत, लक्षात घ्या. हा एक जंक्शन आहे आणि हा एक जंक्शन आहे. सो द ट्रान्झिस्टर PNP किंवा ट्रान्झिस्टर मी जनरल म्हणते आहे, ट्रान्झिस्टर NPN और PNP, इट कन्सिस्ट ऑफ टू जंक्शन्स. कुठले कुठले जंक्शन्स आहेत तिथं ते आपल्याला बघायचे. जसं तुमचं PN जंक्शनला एकच जंक्शन होतं, लक्षात घ्या. PN जंक्शन, देर वॉज ओनली वन जंक्शन. व्हॉट इज दॅट? दिस. सो PN जंक्शन आहे. आता इथं दोन जंक्शन आहेत, इथे एक आहे आणि इथे एक आहे. मग ते कुठले दोन जंक्शन्स आहेत ते आपल्याला बघायचे. हा जो जंक्शन्स आहे, इथं तुमचा इमिटर असतो, इथं तुमचा बेस असतो आणि हा तुमचा कलेक्टर असतो. मग हा जो जंक्शन आहे तो कशामध्ये प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट बिटवीन इमिटर अँड बेस. सो देर आर ट्रान्झिस्टर कन्सिस्ट ऑफ टू जंक्शन. वन जंक्शन present between what? Present between emitter and base. It is present between emitter and base. So it is called as which junction? Emitter base junction. Emitter base junction, किंवा त्याला नुसतं तुम्ही इमिटर जंक्शन म्हणू शकता. और इट इज कॉल्ड एज इमिटर जंक्शन. किंवा बेस काय आहे? लाईटली डोप्ड आहे आणि थिन आहे, त्यामुळे तुम्ही त्याला नुसतं इमिटर जंक्शन जरी म्हटलं तरी चालतं. दुसरा जो जंक्शन आहे, द सेकंड जंक्शन विच इज प्रेझेंट
It is between where? It is between collector and base. Collector and base. And therefore that it is called as which junction? That is collector base junction. Collector base junction. Or it is called as only collector junction. Collector junction. आले लक्षात? दोन जंक्शन लक्षात आलेले आहेत का? येस मॅम. ओके. आता आपण बघायचं आहे की जसं पीएन जंक्शन फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होत आहे, बायसिंग कसं होतंय ट्रान्झिस्टर मध्ये ते आपल्याला बघायचं आहे. हाऊ द बायसिंग टेक प्लेस इन द ट्रान्झिस्टर. How the biasing will take place in the transistor? For that, and for that biasing जिथे तिथे आपण biasing of the transistor म्हणतो आहे, तर आता इथे आपण action of transistor बघणार आहोत. What is that? Depending upon that, we are going to see how the action of transistor take place. ट्रान्झिस्टर कसा वर्किंग होतो आहे, तसं जर बायसिंग होतं तसं इथं वर्किंग कसं होते. As the transistor has two junctions आहेत. So there are, जिथं पीएन जंक्शनला एकच जंक्शन होतं त्यामुळे दोन बायसिंग होते, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. ओके, फॉरवर्ड आणि बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग. आता हिअर इथं दोन जंक्शन्स आहे. सो देर आर फोर पॉसिबल ways of biasing. Four possible way of biasing of this transistor. Biasing these two junctions. दोन जंक्शन्स बायसिंग करायचे आपल्याला, त्यासाठी चार पॉसिबल वेज आहेत. ते कुठले कुठले वेज आहेत ते आपण बघणार आहोत. सो द कंडिशन, नंतर तुमचं इमिटर जंक्शन त्यावेळेस काय आहे, फॉरवर्ड जंक्शन काय आहे, सॉरी फॉरवर्ड नाही, कलेक्टर जंक्शन काय आहे, कलेक्टर जंक्शन काय आहे, आणि रिजन कुठला आहे तो, व्हॉट इज दॅट रिजन. So the condition, what is the condition and what are the four possible way. So first condition is what? That is one is forward and the second is reverse. मग जेव्हा F असेल पहिला तर इमिटर जंक्शन, पहिलं म्हणजेच काय, इमिटर जंक्शन. मग हा तुमचा काय झालेला आहे, फॉरवर्ड बायसिंग झालेला आहे. लक्षात घ्या, इमिटर जंक्शन हा काय असतो तुमचा, फॉरवर्ड बायस असतो. कलेक्टर जंक्शन काय असतो तुमचा, FR आहे, म्हणजे काय झालेला आहे, रिव्हर्स बायस झालेला आहे, रिव्हर्स बायस आहे. आणि जेव्हा इमिटर जंक्शन हे फॉरवर्ड बायस असतं, कलेक्टर जंक्शन हे रिव्हर्स बायस असते, त्यावेळेस आपण त्या रिजनला कुठलं रिजन म्हणतो आहे, ट्रान्झिस्टर विल ऍक्ट इन विच रिजन, ऍक्टिव्ह रिजन. आणि whenever the transistor will be biased in the active region, it will operate as an amplifier. It will operate as an what, amplifier. So it is operating as an amplifier. It acts as an amplifier. It acts as an amplifier in which region, active region. म्हणजे तो amplify करतोय सिग्नल. नंतर दुसरं जो कंडिशन्स आहेत, दॅट इज दोन्ही पण फॉरवर्ड आहेत. दोन्ही पण फॉरवर्ड म्हणजे हा पण तुमचा फॉरवर्ड बायस आहे इमिटर जंक्शन, आणि हा पण तुमचा फॉरवर्ड बायस आहे इमिटर जंक्शन. मग त्यावेळेस त्या रिजनला आपण नाव काय दिलेलं आहे, दॅट रिजन इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज सॅच्युरेशन रिजन. व्हॉट इज दॅट रिजन, सॅच्युरेशन रिजन. The third part is nothing but RR, that is this is reverse and this is also reverse. मग त्या ह्याला आपण नाव काय दिलेलं आहे, दॅट इज कट ऑफ, CUT, कट ऑफ रिजन. दॅट इज विच रिजन, कट ऑफ रिजन. हा झाला तुमचा सॅच्युरेशन रिजन, हा झाला कट ऑफ रिजन. अँड द लास्ट रिजन दॅट इज नथिंग बट द फोर्थ रिजन, दॅट इज one is reverse and the second is forward. So this will be your reverse emitter junction, and the forward that is nothing but the collector junction. And that time this region it is called as the inverted region. That region it is nothing but it is called as what, inverted region.
So there are 4 possible way to wires the transistor depending upon 2 junctions. मग कुठलं जंक्शन कसं आहे, दुसरं कलेक्टर आणि इमिटर, त्याप्रमाणे तुमचे रिजन हे केलेले आहेत. फक्त एक लक्षात घ्या, हे पण विचारतात, इमिटर जंक्शन जर फॉरवर्ड असेल आणि कलेक्टर जंक्शन रिव्हर्स असेल तर ते मोड ऑफ ऑपरेशन काय आहे, ऍक्टिव्ह, सॅच्युरेशन, कट ऑफ का इन्व्हर्टेड. मग ऍक्टिव्ह असणार आहे. मग ऍक्टिव्ह मोड मध्ये ट्रान्झिस्टर कसा ऍक्ट होतो आहे, काय करतो, तो ऍम्प्लिफायर म्हणून ऍक्ट होतो आहे. हे लक्षात ठेवा, MCQ ला विचारू शकता. ओके, क्लिअर विथ दिस? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, now we will see the operation of transistor, that is NPN and PNP कसे ऑपरेट होत आहेत ते आपण बघूया. अजून 3 मिनिटं आहेत आपल्याकडे. 3 मिनिटानंतर बंद होईल आणि बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण मीटिंग चालू करूया. लिंकला पुन्हा जॉईन व्हा. हे 3 मिनिटानंतर, आता लगेच होऊ नका, अजून 3 मिनिटं आहेत. काय होते, now we will see operation of PNP and NPN transistor. Operation of NPN transistor. For NPN transistor operation, suppose I draw the diagram now. Construction diagram मी draw करते आहे, लक्षात घ्या. So this is your N type. I will write here N. This is P and this is N. Okay. आता ऑपरेशन ऑफ PNP ट्रान्झिस्टर, जेव्हा जेव्हा तुम्ही ऑपरेशन एक्सप्लेन करता हा ट्रान्झिस्टर, त्यावेळेस NPNचं किंवा PNP मध्ये, त्यावेळेस तो जो रिजन असणार आहे तो तुमचा ऍक्टिव्ह रिजन असणार आहे. म्हणजे इमिटर जंक्शन आणि बेस, इमिटर बेस जंक्शन काय असणार आहे, फॉरवर्ड, आणि कलेक्टर बेस जंक्शन तुमचा रिव्हर्स असणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ऑपरेशन NPNचं किंवा PNP बघणार आहे, दॅट विल बी इन विच रिजन, ट्रान्झिस्टर विल ऑपरेट इन विच रिजन, ऍक्टिव्ह रिजन. लक्षात घ्या. So that will be your which region, that is active region. लक्षात ठेवायचे ते. मग ऍक्टिव्ह रिजन जर असेल तर हा तुमचा काय झालेला आहे, इमिटर. This will be nothing but it will be base and this will be nothing but it will be collector. So now this emitter base junction will be forward bias. Forward bias म्हणजे तुम्हाला आता बॅटरी कनेक्ट करायची आहे, तर कशी कनेक्ट करणार आहे, फॉरवर्ड बायसिंगला. म्हणजे N कुठं कनेक्ट करायला पाहिजे, नेगेटिव्ह का पॉझिटिव्हला, फॉरवर्ड बायस साठी. आणि P कुठं कनेक्ट करायला पाहिजे आहे, P will be connected to what, that is